ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। अशोका मेडिकल हॉस्पिटलचे प्रसिद्ध न्यूरोसर्जन आणि स्पाइन सर्जन डॉक्टर शेखर चिरमाडे यांनी त्यांच्या वैद्यकीय कारकिर्दीमध्ये 7,000हून अधिक यशस्वी न्यूरोसर्जरी पूर्ण केल्याबद्दल विशेष कार्यक्रमात त्यांचा गौरव करण्यात आला। गेली 28 वर्ष ते न्यूरोसर्जरी क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, त्यापैकी 17 वर्ष स्वतंत्र प्रॅक्टिस आणि गेली 8 वर्ष अशोका मेडिकल हॉस्पिटलमध्ये ते सेवा देत आहेत। डॉक्टर चिरमाडे यांनी 7,000 शस्त्रक्रियांपैकी 2,500हून अधिक शस्त्रक्रिया अशोका मेडिकलमध्ये यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत। ब्रेन ट्यूमर, स्पाइन विकार, अपघाती दुखापती आणि जटिल न्यूरोसर्जरी त्यांनी यशस्वीरित्या हाताळल्या आहेत। त्यांनी यावेळी मिनिमली इन्व्हेसिव्ह स्पाइन सर्जरीमुळे रुग्णांना जलद रिकव्हरीचा फायदा होत असल्याचं म्हटलं। कार्यक्रमासाठी डॉक्टर अखिलेश सोमानी तसेच अशोका मेडिकल हॉस्पिटलचे केंद्रप्रमुख श्री अनुप त्रिपाठी, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि मान्यवर उपस्थित होते। मी नाशिकमध्ये 28 वर्ष झाले इथे प्रॅक्टिस करत आहे व आजपर्यंत मी 7,000 शस्त्रक्रियांचा टप्पा हा पार करत आहे। यापैकी मी 7 ते 8 वर्ष झाले अशोका मेडिकल हॉस्पिटलमध्ये आहे। इथे मी साधारणपणे 2,500 शस्त्रक्रिया केल्या व त्याच्या अगोदरच्या सर्व शस्त्रक्रिया मी नाशिकमधील विविध हॉस्पिटल्समध्ये गेल्या। त्याच्या अगोदर साधारण 15-1 वर्षापर्यंत मी शस्त्रक्रिया केल्या आहेत। तर यामध्ये इमर्जन्सीज, हेड इंजुरीज याच्यामध्ये मी विशेष असं सांगू इच्छितो की अशोका मेडिकल हॉस्पिटलमध्ये अंडर वन रूफ CT स्कॅन, MRI आणि सगळे सुपर स्पेशालिटी कन्सल्टंट, न्यूरोसर्जन, न्यूरोलॉजिस्ट, प्लास्टिक सर्जन हे असल्यामुळे अंडर वन रूफ असल्यामुळे अपघातग्रस्त पेशंटला इमिजिएट ट्रीटमेंट मिळून त्याचा लवकरात लवकर इलाज होऊन त्यांची सुधारण्याची शक्यता ही खूप प्रमाणे वाढते व तसेच ICU केअर ही खूप सुंदर असं चांगली असल्यामुळे त्याचबरोबर आपल्याला फिजिओथेरपिस्ट, डायटिशियन यांचं सगळं बॅकअप असल्यामुळे पेशंटचे रिकव्हरी होण्याचे चान्सेसही वाढत असतात। तसेच आपण ह्या हॉस्पिटलमध्ये अद्ययावत अशा मिनिमली इन्व्हेजिव्ह स्पायनल सर्जरीची सुरुवात केली, त्याला मिनिमली इन्व्हेजिव्ह स्पायनल सर्जरी म्हणतात। यामध्ये कमीत कमी छेद करून म्हणजे अगदी काही पेशंटमध्ये 2 सेंटीमीटरच्या चित्रामधनं सुद्धा आपण मणक्यांचं ऑपरेशन करू शकतो। सगळ्याच पेशंटला करता येईल असं नाही, पण सिलेक्टेड पेशंटला करता येतो। अशा मिनिमली इन्व्हेजिव्ह स्पाइन सर्जरीची आपण सुरुवात केली आहे। याचेसुद्धा साधारण 7-8 वर्ष झालेले आहेत। यामध्ये पेशंटला कमीत कमी वेदना राहतात व पेशंट लवकरात लवकर बरा होऊन लवकरात लवकर घरी जाऊ शकतो व त्याची रिकव्हरी ही फास्ट होत असते। सर बी फास्टबद्दल आता तुम्ही जे सांगितलं ते थोडक्यात तसेच आपल्या इथे स्ट्रोक युनिटसुद्धा आहे। किरण आहेर, C24 तास, नाशिक।